नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता आणि आपण वाचत आहोत भा. भागवत लिखित गुलमर्गचे गुढ ही फास्टर फेणेची रहस्य कथा. आता आपण येऊन पोहोचलो आहे याच्या 4थ्या भागावर, जेथे पुढचे प्रकरण मी वाचायला सुरुवात करणार आहे. अनवर कैदी बनतो तेव्हा. फास्टर फेणे बंगल्याच्या आवाराबाहेर निसटलेला पाहून एक क्षणभर चौकीदार स्तंभित झाला, पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर बेफिकिरीचे निर्लज्ज हास्य झळकले. अनवरच्या बाहूवरची पकड घट्ट करीत तो फिसफिसला, कहा भागेगा साला, बाहर तुम्हारा सासरा खड़ा है ना, 4 पैर वाला सासरा, वह ऐसा काटेगा की जन्म जन्म की याद रहेगी. अनवरने ऐकले आणि त्याच्या पोटात गोळा उभा राहिला. बाहेर जो कुत्रारूपी लांडगा गस्त घालीत होता त्याने आता भुंकण्यास सुरुवात केली होती. क्या बोला मैं, त्याचा हात हिसडीत तो दांडगोबा म्हणाला. चल बे, इधर तेरा दिल बहलाने के लिए टाइम नहीं है मेरे पास. अनवरला निर्दयपणे ढकलीत त्याने बागेच्या एका कोपऱ्यात नेले. तिथे जमिनीवर एक गोल लोखंडी झाकण होते. जरा वेळ तिथेच उभे राहून त्याने सभोवतालची झटपट एक नजर फिरवली. मग तो खाली वाकला. तो आता ड्रेनेजचे झाकण उघडणार हे पाहून अनवर भयभीतपणे ओरडला, नहीं नहीं, मुझे गटर में नहीं फेकना, छोड़ दो मुझे. एका हाताने त्याचा दंड अधिकच गच्च आवळून दुसऱ्या हाताने त्याचे तोंड दाबीत चौकीदार गुरगुरला, तुझे गटर में नहीं तो क्या महल में डालू, बेवकूफ. तेरी बकवास बंद कर, कुछ भी आवाज करेगा तो यही तेरा खात्मा कर डालूंगा. अनवरच्या तोंडावरचा हात काढता क्षणी त्याच हाताने त्याने त्याच्या एक मुस्कटात दिली आणि आवाज काढलास तर काय परिणाम होतील याची चुणूक त्याला दाखवली. अनवरचा गाल झिंझिणत होता आणि डोळ्यात गरम अश्रू उभे राहिले होते. गालचोळीत तो नुसता पाहत राहिला. त्या माणसाने झपाट्याने पुढची कृती केली. खिशात हात घालून त्याने एक किल्ली काढली. गटाराच्या त्या खोल झाकणाला 2 भोके होती आणि एक बरीच मोठी चीर होती. त्या चिरेत चावी घालून त्याने फिरवली. मग झाकणाची कडी धरून वर ओढली. दार उघडले. अनवर वटारलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. तशाही स्थितीत त्याला आश्चर्य वाटत होते. ड्रेनेजच्या झाकणाला कुलूप ठोकलेले आज त्याने प्रथमच पाहिले होते. सांडपाण्याचा घाणेरडा खजिना कुलपात जपून ठेवणारे लोक त्याने पूर्वी कधी पाहिले नव्हते. मग त्याला वाटले, कदाचित माणसांच्या संरक्षणासाठी असेल हा बंदोबस्त. एखादी लहान पोर पाय अडकून यात पडू नये म्हणून केला असेल. तत्क्षणी त्याच्या मनात आले, या भुताळी बंगल्यात पोरं येतायत कशाला हुंदडायला, आणि तसही घसरून पडली तर या राक्षसांना कसले त्याचे सुखदुःख. त्यांना थोडीच दयामाया आहे, उलट त्यांच्या दृष्टीने चांगलंच. झाकण उघडले होते. अनवरला अल्लाउद्दीनची गोष्ट माहीत होती. आपण अल्लाउद्दीनच्या जागी आहोत आणि हा दृष्ट राक्षस आपल्याला तळघरात उतरायला सांगतो आहे असा त्याला भास झाला. भास नाही, तो माणूस खरोखरीच सांगत होता, कूद अंदर. आत काळाकुट्ट काळोख होता. भीतीग्रस्त झालेला अनवर निश्चेष्टीत उभा होता. तशी चौकीदाराने त्याला गदगदा हलवीत गर्जना केली, अबे कूद अंदर. कुदण्याऐवजी अनवर एक पाऊल मागे हटला. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला होता. पण त्याने भवितव्य चुकणार थोडीच होते. चौकीदाराने त्याचे बकोटे धरून त्याला सरळ आत ढकलून दिले. अनवर धाड दिशी आत पडला. खाली मऊ माती होती. त्याच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. वेडा वाकडा पडल्यामुळे त्याचे गुडघे दुमडले होते. पायात शिरशिरी आली होती, पण एकंदरीत अंग फारसे दुखावले नव्हते. यावरून ते गटार फार खोल जागी नसावे एवढा त्याने तर्क केला. दोन्ही हातांनी पाय दाबून आणि ओठावर ओठ घट्ट आवळून तो उकिडवा बसून राहिला. सभोवार नुसतेच डोळे फिरवीत, कारण त्याला काही म्हणता काही दिसत नव्हते. सर्वत्र अंधार व्यापून राहिलेला होता. त्याने भीत आजूबाजूला हात लावले. वरती प्रकाशाचे 2 ठिपके दिसत होते.
ड्रेनेजच्या झाकणाची ती 2 भोके होती. त्या भोकातून जी काय हवा येत होती तेवढीच. त्याला चोंदल्यासारखे झाले. पण तशाही स्थितीत त्याला एक नवल जाणवले. या गटारात घाण अजिबात नव्हती. साचलेल्या किंवा तुंबलेल्या सांडपाण्याचा इथे मागमूसही नव्हता. म्हणजे हे खरे म्हणजे ड्रेनेज नव्हतेच. खाली पसरलेली माती आखाड्यातल्या मातीसारखी मऊ रवाळ होती. नाकात कोणतीही दुर्गंधी शिरत नव्हती. कोंदट जागेत यावा तितपतच कुबट वास होता. मिनिट 1.5 मिनिट गेले. तो जरा सरावल्यासारखा झाला. इथल्या कोंदट हवेत आपण केव्हा बेशुद्ध पडू याचा नेम नाही. तत्पूर्वी हे गटार आहे तरी केवढे याचा अंदाज घ्यावा म्हणून त्याने दोन्ही हातांनी चाचपडण्यास सुरुवात केली. तो उठून ओणवा झाला आणि हळूहळू हातांनी चाचपत तसाच वाकल्या वाकल्या फिरू लागला. एव्हाना अंधाराची त्याला पूर्वीपेक्षा जास्त सवय झाली होती. वरून आलेली उजेडाचे 2 कवळसे त्याला हा प्रदेश थोडाफार दाखवित होते. त्या किंचित प्रकाशात आणि हातापायांच्या स्पर्शाच्या आधारे त्याने अंदाज घेण्यास सुरुवात केली. हे लांबच लांब गटार नसून चौकोनी खोलीसारखे तळघर आहे. म्हणजे आपला हा तुरुंग दिसतो. भिंतीचा पृष्ठभाग त्याने हातांनी चाचपला. तो ओबडधोबड नव्हता. चांगल्या सिमेंटच्या बांधीव भिंती होत्या त्या. तसाच चाचपडत तो एका भिंतीकडून दुसऱ्या भिंतीकडे निघाला. वाटेत कशाला तरी अडखळून पडला. काय होते ते? लांब विश्विशीत नागमोडी? साप की काय? नाही, दोरी. दोरी कशाला या अंधार कोठडीत? की हा नुसता तुरुंग नाही, हे फाशी गेट पण आहे? की एखाद्या कैद्याला ही जन्मठेप नकोशी वाटली तर त्याच्यासाठी या कृपाळू लोकांनी या गळफासाची सोय करून ठेवली आहे? दोरी बाजूला सारून तो पुढे निघाला आणि पलीकडची भिंत त्याने गाठली. त्याच्या कल्पनेप्रमाणे ही भिंत कुंपणाच्या बाजूची नसून बंगल्याच्या बाजूची होती. या भिंतीवरून हात फिरवून त्याला असे जाणवले की भिंतीला एक चीर आहे. खालून वर गेलेली उभी चीर. कसली चीर ही? एखादं चोरदार तर नसेल इथे? सिमेंटचा थर देऊन भिंतीसारखं केलेलं चोरदार. त्याने खूप चाचपले तेव्हा त्याच चिरेपासून 2-2.5 फुटांवर तशीच दुसरी एक उभी चीर त्याच्या हाताला लागली. आता त्याचा संशय दृढ झाला. इथे जर दार असेल तर याला कडी कोंडाही असलाच पाहिजे. पण नाही, इथे काही हाताला लागत नव्हतं. मग उंचावर असेल का? तसं असेल तर आपल्याला हात पोचायचा नाही. एकदम त्याला आठवण झाली त्या दोरीची. पुन्हा जमिनीवरून रांगत चाचपडत त्याने ती दोरी शोधून काढली. ती दोरी घेऊन पुन्हा तो त्या चीरवाल्या भिंतीपाशी आला. त्यानंतर दोरीचे एक टोक धरून ते वर फेकण्याचा त्याने सपाटा सुरू केला. अगदी अट्टाहासच म्हणा ना. कारण त्याने दोरी वर फेकायची आणि ती तशीच खाली पडायची. असे सारखे चालले होते. एकदा दोनदा नव्हे 25 वेळा त्याने हा उपद्व्याप केला. आणि मग 26व्या खेपेस त्याच्या तोंडून हर्षोद्गार निघाला. दोरी फेकण्याच्या श्रमाने तो अगदी घामाघूम झाला होता. हातही दुखावला होता. पण तरी चिकाटीने त्याने हा उद्योग चालूच ठेवला होता. आणि आता दोरीचे टोक कशाला तरी अडकले होते. नव्हे कशावरून तरी पलीकडे जाऊन ते लोंबू लागले होते. खूपच खाली लोंबत होते. त्याच्या हाताला त्याचा स्पर्शही झाला होता. लगेच त्याने ते धरले. दोरीची दोन्ही टोके त्याने घट्ट पकडली आणि जोर करून खाली ओढली. तरी ती दोरी निसटून आली नाही. तेव्हा ती कशाला तरी अडकलेली आहे एवढी त्याची खात्री झाली. हे काहीतरी म्हणजे एखादी खिट्टी, खुंटी काहीतरी असेल किंवा कदाचित काहीही असेल. आणि ती कडी असली तर ती काढून किंवा फिरवून. दोरीने दोन्ही पदर त्याने हाताने घट्ट पकडून तो वर चढू लागला. डोळ्यांना काही दिसत नव्हते आणि दोरी इतकी भिंतीलगत होती की त्याच्या शरीरालाही फारशी जागा सापडत नव्हती. भिंतीला लटकून त्याला सरावाने सरकावे लागत होते. वर चढताना फार जपून तो सरकत होता. समजा त्या खिट्टीला वा खुंटीला वा कडीला जर अजिबात वाक असेल तर भिंतीनी दोरी यात अंतर फारच थोडे असल्यामुळे
दोरी एखाद वेळेस खिट्टीवरून निसटेल आणि आपण दोरी सकट खाली पडू. एवढा वेळ केलेला सारा खटाटो फुकट जाईल. पण सुदैवाने तसे झाले नाही. लवकरच त्याच्या हाताला ती खिट्टी किंवा कडी लागली. ती गार गार आडवी वस्तू लोखंडाची असावी हेही त्याला जाणवले. डाव्या हाताने दोरी घट्ट धरून उजव्या हाताने ती वस्तू मागे पुढे खाली वर दाबली. त्याचा डावा हात काचला होता, तरी उजव्या हाताने हा उद्योग चालूच ठेवला. खिट्टी जाम पक्की होती. त्याला क्षणभर वाटले कदाचित एखादं कुलूप असेल, पण नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर खिट्टी खाली वाकली. आडवी होती ती आता उभी झाली आणि त्याच क्षणी हाताची मूठ ढिल्ली पडून तो सरसरत खाली येऊन जमिनीवर आपटला. एक त्रासिक उद्गार काढून तो धडपडत उठला. हातातली खिट्टी निसटली होती. इतकेच नाही तर एवढ्या मेहनतीने कडीवर टाकलेली दोरीही निसटली होती. पुन्हा दोरीचे टोक वर फेकण्या इतके त्राण आता त्याच्यात उरले नव्हते. आता अशाच एकच होती. आडवी झालेली खिट्टी उभी झाली होती. याचा अर्थ दार उघडले असेल तर. पुन्हा हात भिंतीकडे नेऊन त्याने ती चीर चाचपून पाहिली. चिरेत नख घालून त्याने ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नखातून रक्त आले, पण दार उघडले नाही. पुन्हा नख घालून त्याने पुन्हा रेटण्याचा प्रयत्न केला. भिंतीची चौकट भेगाळली. दरवाजा आत सरकला. जागा बरीच विस्तृत असावी आणि तरी आत तितका अंधार नव्हता, पण उजेड एकंदरीत कमीच. बाहेरच्या त्या कोठडी इतके इथे कोंदट वाटत नव्हते आणि पायांखाली मऊ मातीही नव्हती. चांगली फरसबंद जमीन होती आणि ओहो, जमिनीपासून 5-6 फूट उंचीवर हाताला बटण लागले. ते त्याने दाबले आणि त्या अंधाऱ्या जागेत एकदम लख्ख प्रकाश झाला. अनवरने आश्चर्यचकितपणे सभोवार पाहिले. एखाद्या ऑफिसच्या रेकॉर्ड रूम मध्ये असावे तसे असंख्य लोखंडी स्टँड तेथे मांडलेले होते. मात्र त्यांच्या फळ्यांवर फायली रचलेल्या नव्हत्या. नाना प्रकारची शस्त्रे तिथे मांडून ठेवलेली होती. तलवारी, बंदुका इतकेच नाही तर मशीन गनांचा सुद्धा खच तेथे पडलेला होता. एकूण 1000 तरी हत्यारे तेथे असावीत. हे दृश्य पाहून अनवरच्या तोंडाला अक्षरशः फेस आला. तोंडात जीभ घोळवीत तो आपल्याशी म्हणाला, मला ते जमत नाही म्हणून, पण फास्टर फेणे इथे असता तर त्याने नक्की टक केलं असतं. बंगल्याच्या कुंपणातून बाहेर सटकलेल्या बन्या भिंतीला लकटून ताठ उभा राहिला. तिरकस चोरट्या नजरेने त्याने भिंतीची पाहणी केली. त्याच्या उरात धबधबत होते आणि कुठून तरी गुरगुर पण ऐकू येत होती. सकाळपासून पोटात अन्न नव्हते आणि उद्योग हे असले. दरीत काय उतरलो, वेलीला धरून काय चढलो, मोठा तानाजीच वाया चालला. म्हणजे ही गुरगुर घोडपडीची तर नसेल? नाही, हे पोटात ओरडणारे कावळे. पण छे, कावळे कधी गुरगुरत नाहीत, ते कावकाव करतात. काश्मीरी झाले म्हणून काय झालं, ते कावकावच करणार. पण ही तर गुरगुर वाटते. आणि तेवढ्यात गुरगुर कोणाची ते त्याला कळले. दुरून एका पोराने इशारा दिला, संभालना, व टायगर जालिम है, काटेगा. फास्टर फेणेने पाहिले तर भिंतीला लागून भगदाडा पलीकडे एक श्वापद उभे होते. तरस की लांडगा की बेदशीर आकाराचा वाघ. बाप रे! नाक फेंदारून आपल्या 2 सुळ्यांचे प्रदर्शन करीत तो श्वानवीर टायगर बन्यावर गुरगुरत होता. बन्याने ओळखले की याची केवळ पूर्वतयारी आहे. हा टायगर नुसता वाचाळ नसावा, तो कृतिशूरही असला पाहिजे. सध्या तो पवित्रा घेतो आहे. काही सेकंदात तो आपल्यावर उडी घेईन. बन्याने चुटक्या वाजवून गोड हसून आणि आपलं पेटंट टॉक उद्गार काढून त्याला चुचकारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम उलटा झाला. कुत्र्याने नाक आणखीनच पेंदारले. गुरगुर वाढली आणि बन्याला घाम फुटला. त्याने भविष्य जोखले आणि सरळ कुत्र्याकडे पाठ फिरवून एक छलांग मारली. फास्टर फेणे पळत सुटला. फास्टर फेणेचे पळणे, ते रेसच्या घोड्याला मागे टाकण्याची त्याची हिंमत, त्याला तो गब्दुल्ला कुत्रा कसला गाठू शकतो? गाठलेच असते तर बन्याची धडगत नव्हती. फाडून त्याच्या चिंध्याच केल्या असत्या. पण फास्टर फेणेने त्या दिवशी पळण्याची कमाल केली.
सबंध मैदान ओलांडून तो पलीकडे गेला. तिथे गुलमर्ग हॉटेलला लागून लोकांचा थवा जमला होता आणि ही गंमत बघत होता. त्या थव्यात बन्या मिसळला आणि गुप्त झाला. टायगर जोराजोराने भुंकत तिथवर येऊन पोहोचताच तोही गर्दीत मिसळला. त्याची आणि बन्याची आट्यापाट्याची शर्यत सुरू झाली. लोक कुत्र्याला भिवून इतरत्र धावले आणि एकच गोंधळ उडाला. फास्टर फेणे आता त्या गावठी हॉटेलात घुसला आणि तिथेच गिरक्या मारू लागला. खो द्यायला बसावे तसा तो एकेका खांबाआड बसत होता. पण मी दिलेले उदाहरण चुकलेच. एका गड्याला खो देऊन त्याच्या जागी थोडेच बन्याला बसवायचे होते. सुदैवाने खांब जिवंत गडी नव्हता आणि त्यांना जागेवरून हलण्याचे कळत नव्हते. एवढे खरे. या खांबाकडून त्या खांबाकडे उड्या मारीत फास्टर फेणे टायगर यांची पळापळी सुरू झाली. तेव्हा त्या चिमुकल्या गुलमर्गी हॉटेलात एकच गोंधळ उडाला. डळमळीत मेजांपाशी बसलेली गिरायके ताडकन उठली. चहा कॉफीची गरम कारंजी इतरस्त उडाली. आरडा ओरड शिव्या शाप यांचा वर्षाव झाला. पण तरी ती अडगळीची शर्यत थांबेना. बन्यापुढे कुत्रा मागे असे सारखे चाललेच होते. आणि मग बन्याने एक हरणासारखी लांब उडी मारली ती पुनश्च हॉटेलच्या बाहेर. त्या उडीसरशी तो अक्षरशः एका माणसाच्या गळ्यात पडला. सोड सोड मला, का माझ्या म्हाताऱ्याचा गळा दाबतोय? बन्याने त्याचा गळा सोडला. पाहतो तर हा मगाचा गुलमुच मराठा. टायगर खामोश, मराठ्याने आपल्या पहाडी आवाजात जमले तेवढे जोरात ओरडले. तसे ते जनावर बापडे एकदम थांबले आणि शेपटी हलवून इकडे गप्प राहिले. एवढा त्या मिशीवाल्याचा दरारा टायगरचे ते प्रचंड थोबाड ओशाळल्यावर हळूहळू बाजूला होत होते. पण मंद गुरगुर चालूच होती, कारण पोटातला क्रोध अजून निवळलेला नव्हता. तेवढ्यात हॉटेल मालक तेथे येऊन धडकला आणि ओरडला. ए लोंडे, क्या किया तुमने? मैंने क्या किया उसको पूछो, वह मेरे पीछे दौड़ा. मेरी कब्बशी, हॉटेलवाला गुरगुरला. तुम्हारी कब्बशी की ऐसी की तैसी? फास्टर फेणे उखड़ला. मेरा क्या होने वाला था? अगर इस लांडगे ने मेरा कलीजा फाड़ा होता तो? छोड़ दो. पुन्हा मिशीवाला मध्ये पडला आणि त्याने हॉटेलवाल्याला शांत केले. आणि मग बन्याकडे वळून, हे बघ फास्टर फेणे, तू टायगरच्या वाटेला गेला असशील, त्याशिवाय तो तुला असा सतवायचा नाही. मी नाही त्याच्या वाटेला गेलो, तोच माझ्या वाट्यात उभा होता, बन्या म्हणाला. आणि त्याला एकदम आपल्यावरचा प्रसंगाचे पूर्वसूत्र आठवले. तो आता भरभर बोलू लागला. अर्थात सर्व श्रोत्यांना कळावे म्हणून तो हिंदीत बडबडत होता, पण मी तुम्हाला ते मराठीतच सांगणार आहे. या बंगल्यात कुणीतरी डाकू राहतात. माझ्या दोस्ताला त्यांनी पकडलं आहे. आपण सगळे मिळून बंगल्यावर हल्ला करूया. येतात माझ्या बरोबर? त्या बंगल्यावर? अरे भगवान, या अल्लाह, कौन जाएगा उसको खिलचाने के लिए? वहां तो डाकिने रहती है. वह भूत बंगला है. नाही हो, तो भूत बंगला नाही. तिथे कुणीतरी बदमाश राहतायत. भूताटकीच्या अफवांचा फायदा घेऊन ते काहीतरी गुप्त कारवाया करतायत. आपण सगळे गेलो तर काय त्यांची शामत? पण तरी ते बुळे लोक काही करायला तयार होईनात. इतकी त्यांना भूताची दहशत बसलेली होती. अर्थात बन्याचा मित्र आत अडकला आहे हे कळल्यावर त्यांची मने जरा विरघळली. पण तरी मानेवरचे भूत काही उठेना. ते लोक काही करणार नाहीत. मिशीवाला मराठा म्हणाला. चल आपण पोलिसात वर्दी देऊ. बन्याचा हात धरून त्याने त्याला बाहेर नेले. शिकार हातची गेलेली पाहून टायगर साहेब पुन्हा गुरगुरायला लागले. आणि हे दोघे बाहेर पडायला आणि खुद्द एक पोलीस हवालदार तिथे यायला एकच गाठ पडली. तत्क्षणी बन्या पुढे धावला. हवलदार साहेब, तो बंगला देखो, उसके अंदर भूत नहीं डाकू रहते हैं और मेरे दोस्त को उन्होंने गिरफ्तार किया है. टायगरला इतका वेळ हॉटेलवाल्याने धरून ठेवले होते, पण आता तो जोर करून निसटला आणि बाहेर धावला. पुन्हा बन्याच्या अंगावर तो उडी घेणार तोच हवालदाराने हातातला दंडुकडा त्याच्या पाठीत हाणला आणि के के करीत टायगरची स्वारी बंगल्याच्या दिशेने पळाली. हवालदारांनी त्या काटकुळ्या पोराची सर्व हकीकत ऐकून घेतली आणि ते विचारात घडले. सोचताय क्या हवलदार? चलो जल्दी चलो,
बंगले में एक हथियारबंद पुलिस पार्टी लेके चलो। हथियार वाली पुलिस यहाँ कहाँ है? टनमग में जाना होगा, आज तो फोन भी बंद है। तो टनमग जाना, मिशीवाला म्हातारा म्हणाला। एक अनजान लड़का अंदर कैद है, तुम अकेले जा सकते हो तो जाओ। हवालदाराच्या छातीत धडकी भरली। फास्टर फेणेनं जो अंदाज बांधला होता त्यामुळे आत एकटे जाण्याची त्याची हिंमत नव्हती। मीच गेलो असतो, पण चाचांनी मला मनाई केली आहे, बन्या पुटपुटला। आणि मग ओरडला, चाचा हाजिर है, पुलिस अफसर। क्या? जी हाँ, डिटेक्टिव मंसूर फ्रॉम श्रीनगर डिवीजन। मंसूर साहब आए हैं इधर? जी पधारे हैं, अब उशीर नहीं करना, चलो जल्दी, नहीं तो मेरे दोस्त का यही मुर्दा पड़ेगा और वह तुम्हारे कंधे पे होगा। बन्याच्या सांगण्यात बरेच तिखटमीठ असले पाहिजे असे जरी हवालदाराला वाटले तरी मनसूरचे नाव काढले होते आणि तेही चाचा म्हणून, त्यामुळे त्याला पोलिसी डोक्यात चक्रे फिरू लागली। बंगल्यावरची भुताटकी हे एक थोतांड असावे अशी त्यालाही अलीकडे शंका येऊ लागली होती। हा पोरगा म्हणतो त्याप्रमाणे खरोखरीच हा बंगला म्हणजे एखादं डाकूचं ठाणं असेल तर ठाण्यावर वर्दी द्यायला हरकत नाही, नव्हे द्यायलाच पाहिजे। तेवढीच आपल्या खांद्यावर एखादी फीत चढेल, बढती मिळेल वगैरे वगैरे विचार तरंग त्याच्या डोक्यात सपाट्याने उठत होते। पण लेकिन टनमग कैसे जाएंगे, सायकल भी नहीं है? फास्टर फेणेला एकाएकी तडकले। आपल्यापाशी 2 घोडे आहेत, तो म्हणाला। हवलदार साहब चलिए मेरे साथ, मेरा एक घोडा है और दूसरा मेरे दोस्त का, चलिए। झाडाला बांधलेली ती उमदी जनावरे अजूनही प्रेमाने हरळी खात होती। त्यांच्याकडे फास्टर फेणेने अभिमानाने बोट दाखवले आणि तो उड्या मारीत तिकडे निघाला सुद्धा। अरे जरा आहिस्ता आहिस्ता, म्हणून तुंदिल तनू हवलदार त्याच्या मागे आपला देह सावरीत निघाला। आणखीन 3-1 मिनिटात दोघेजण घोड्यावर स्वार झाले आणि टनमगच्या उतारावरून दौडत निघाले। बन्याबद्दलच्या आश्चर्याने आणि अभिमानाने ताठ झालेला तो मराठा बुड्ढा हात हलवून त्यांना निरोप देत उभा होता, पण बन्याचे तिकडे लक्षही नव्हते। बंगल्यातले भूत आणि अनवर। गुलमर्गचा तो बंगला तसा भुताळी नव्हता। तिथे काही भूते वावरत होती याचा अर्थ आत काहीतरी काळेबेरे होते याची थोडीफार कल्पना आपल्याला आलीच असेल। त्यातून आणखीन पुरावा हवा असेल तर आता बंगल्याची अर्धवट उघडलेली ती खिडकी पहा। त्या खिडकीतून बाहेर पाहत असलेला तो चेहरा बघितला? ओळखीचा वाटतोय तुम्हाला? ती चेहऱ्यावरची गोल पांढरी टोपी, ते कल्ले, ती तुर्की पद्धतीची दाभणकाठी, उतरती मिशी आणि सपाचट दाढी। मगाशी अनवरच्या खांद्यावर चढून फास्टर फेणेने त्याला तेव्हाच ओळखला होता आणि त्याच क्षणी या बंगल्याचे भुताळी पण त्याच्या दृष्टीने गळून पडले होते। ज्याच्या मागावर ही मंडळी होती तोच तो मारेकरी फाजल फरहाद टेबलाशी बसलेला फास्टर फेणेला दिसला होता। आता बंगल्याबाहेर बुलडॉग टायगरने जेव्हा भुंकण्याचा सपाटा सुरू केला तेव्हा फाजल साहेब खुर्ची मागे साडून ताडकन उठले आणि खिडकीच्या फटीतून त्यांनी बाहेर पाहिले। माशाअल्लाह, फाजल उद्गारला। त्याने पुन्हा पुन्हा डोळे चोळून पाहिले तरी तोच चौकड्यांच्या शर्टातील तीच किडकिडीत मूर्ती। फाजल फरहादचे डोळे गटाणे झाले। 1-2 क्षण तो निश्चलपणे समोर पाहत राहिला, मग त्याच्या नाकपुड्या फुलल्या, छाती फुगली। एक भला मोठा श्वास घेऊन त्याने हाक मारली। दोन्ही हातांच्या मुठी उघडझाप केल्या आणि तो म्हणाला, फास्टर फेणे, तो यह शैतानी बच्चा सचमुच जिंदा है अब तक? इतक्यात पाठीमागून कुणीतरी आले आहे याची जाणीव त्याला झाली आणि तो मागे वळला। पिळदार मिशांचा तो अर्धांड इसम आत आला होता। 2 लड़के अंदर घुसने की कोशिश कर रहे थे जाफर साहब, त्याने रिपोर्ट दिला। जाफर साहब म्हणजे याचेही आणखी एक नवे नाव? अशगर अली, फाजल फरहाद आणि आता जाफर। अर्थात जाफर हे त्याचे खरेखुरे नाव असणार, कारण त्याचा माणूसच त्याला तशी हाक मारत होता। तेव्हा आपणही त्याला आता जाफरच म्हणूया। एक को मैंने पकड़ के ड्रेन की कोठड़ी में डाला है, दूसरा भाग गया, लेकिन टाइगर उसका खात्मा कर देगा।
टायगर खात्मा करेगा म्हणे. टायगरचाच खात्मा झालाय बघ. जाफर पुन्हा खिडकीकडे वळत म्हणाला. हॉटेल में घुस गए थे वो लड़के. नंतर काही मिनिटे सिनेमातला एखादा रोमहर्षक प्रसंग पाहत असल्यासारखा जाफर टक लावून खिडकीबाहेर बघत होता. मग तो उद्गारला, देख तेरा टाइगर पूछ हिलाते हुए भाग रहा है. आणि ओ लॉर्ड, हवलदार हवलदार के साथ क्या कर रहा है ये लड़का. फास्टर फेणे. पुन्हा काही वेळ एकटक निरीक्षण करीत मग घोड़े पर सवार होके दोनों जा रहे हैं टनमक की तरफ. त्याने एकदम खिडकी आपटली आणि मिशीवाल्या तगड्याला मोठ्याने ओरडला, सुअर कही का, त्याला सोडलासच कशाला तू. या हाऊसबोटवाल्या काश्मीरी गट्टूला पकडण्याऐवजी त्या मरहट्टी पोराला पकडायचं होतंस. आता तो किडकिड्या नक्कीच सारा प्रकार बिघडवून टाकीन. और उसको साथ मिली है पुलिस की. बराच वेळ तो जळफळत होता. या मूर्ख जाड्याला खाऊ की गुळीव असे त्याला झाले होते. आणि तरी जास्त बोलण्याची त्याची हिंमत नव्हती. त्या दोन कार्ट्यांना जिवंत सोडले ही मुळात आपलीच चूक झाली असे त्याला राहून राहून वाटत होते. अखेरीस त्याने तातडीने काहीतरी निर्णय घेतला आणि चलो महमूद जल्दी करना होगा असे म्हणत त्याने टेबलाचा खण उघडला आणि आतून पिस्तूल काढले. पिस्तूल त्याने महमूदकडे भिरकावले. ते त्याने झेललेले पाहताच पुन्हा खणात हात घालून दुसरे पिस्तूल काढले. नंतर खिशातून चाव्यांचा जुडगा काढून तो म्हणाला, चाबी ले लो, हथियारखाना खोलो. हथियार सबको बांट दू. सर्वांना वाटायची नाहीत पागल. जाफर खेकसला. हत्यार फक्त तुझ्याजवळ आणि माझ्याजवळ, पण साराच हथियारखाना खाली करायला हवा. आपल्याला तुरंत हा बंगलाच खाली करायला पाहिजे. जल्दी जाओ, हथियारखाना खोल दो. मैं ट्रक का इंतजाम करता हूं. पुलिस पार्टी आने से पहले यहां से भागना जरूरी है. मिशीवाल्या महमूदने जुडग्यातली योग्य ती चावी हुडकून काढली होती. तो आता त्वरेने खोलीबाहेर गेला. बंगला सोडून जायचं? तो थपकून स्वतःशी विचार करीत होता. म्हणजे पुन्हा इथे यायला मिळेल ना मिळेल, खुदा जाणे. पटकन जाऊन आपल्या ट्रंकेतल्या जरुरी चिजा घ्याव्या हव्यात आणि मग हथियारखाना उघडू. त्याच पावली तो आधी आपल्या खोलीकडे धावला. तिथून 5 मिनिटांनी तो मधल्या बोळात जाऊन एका भल्या भक्कम दरवाजापाशी उभा राहिला आणि जुडग्यातली चावी त्याने दरवाजाच्या कुलपाला लावली. कुलूप उघडले. दरवाजा उघडला. आत दुसरा एक बंद दरवाजा होता. त्यालाही कुलूप होते, पण हा दरवाजा तितका पक्का लागत नसावा, कारण त्याला एक फट दिसत होती आणि फटीतून डोकावत होते एक संगीनचे टोक. नुसते डोकावत नव्हते, हलतही होते. महमूद चुपचाप उभा राहिला. हत्यारखान्यात कुणीतरी आहे या कल्पनेनेच त्याला घाम फुटला, कारण त्याला पहिली शंका आली ती भूताची. ज्या भूताटकीच्या अफवांचा आपल्या टोळीने फायदा उठवला आहे ती खरी तर नसेल. गुप्तधनावर नागोबा बसावा तसे या गुप्त शस्त्रागारावर एखादं भूत तर दबा धरून बसलं नसेल. घाबरटपणे सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत तो कितीतरी वेळ नुसता उभा राहिला. तितक्यात मागून त्याच्या मालकाची हाक ऐकू आली. क्या हुआ, अभी तक खोला नहीं तुमने, क्या सोच रहे हो. मैंने तो ट्रक तैयार भी कर लिया. महमूदने दाराकडे बोट केले. तो चाचरत म्हणाला, भूत. जाफरने पाहिले. त्याला तिथे काहीच दिसले नाही, कारण संगीन तेवढ्यात नाहीशी झाली होती. तो कपाळावर आठ्या चढवीत म्हणाला, काय बडबडतोय तू. बागनेट आली होती बाहेर त्या दारातून. बागनेट? काहीतरी थापा मारू नकोस, तुला पण भूतबाधा झाली की काय. असे बोलत जाफर पुढे झाला आणि वाकून त्याने त्या फटीला डोळा लावला. जाफर साहेब संभाल ना. महमूदच्या तोंडातून कसेबसे शब्द निघाले. त्याला अशी भीती पडली होती की समजा त्याच वेळी भूतानं पुन्हा बागनेट घुसडली तर आपले साहेब साफ अंधळे व्हायचे. पण जाफर साहेबांना आज जे दिसले ते पाहून ते इतके हबकले होते की त्यापुढे भूतबाधा काहीच नाही. त्यांनी झटकन मान मागे घेतली आणि ते ताठ होत म्हणाले, अंदर वो लड़का है, अनवर. अनवर? उसको तो मैंने. हाँ, तुमने बहुत कुछ किया होगा, मगर वह भी चालाक लड़का है. शैतानी बच्चे चुप नहीं बैठेंगे. त्याला मधल्या दाराची खिट्टी सापडली असणार. ती खोलून तो हथियारखान्यात आला असावा. मी आता आत पाहिले तेव्हा तो फिल्मी हिरोच्या थाटात उभा होता
दोन हातात दोन पिस्तूल धरून. पिस्तूल? जी, हमारे पिस्तूल. अंदर पिस्तूलों की क्या कमी है? कोई बात नहीं, हमारे पास भी पिस्तूल है. भूतभीत नाही एवढं कळल्यावर जाड्या मेहमूदची भीती पळाली होती. मरत्या मानवाची त्याला डर वाटत नव्हती आणि या पोराटोरांना तर तो मुळीच भीक घालणार नव्हता. त्याने आता पुढे होऊन कुलपाला किल्ली लावली. ठेरो, जाफर एकदम ओरडला. दार उघडल्यावर आपल्याला एकदम दिसायचं नाही. तू कुठे उभा असेल ते. त्याची मात्र नजर असेल दारावर. समजा त्याने एकदम पिस्तूल झाडलं तर? पोराची जात आहे, धीर होणार नाही. लेकिन डर के मारे करेगा तो, उसका क्या भरोसा. नकोच तो धोका. शिवाय इथे पिस्तुलाचा आवाज झाला तर तो फार घुमेल. हमें आवाज नहीं चाहिए. हम सब हिलाना है हमें यहां से. तो जाफर साहब, महमूद म्हणाला, यू करेंगे, ड्रेन दरवाजे से ही चल लेंगे. आणि असे म्हणून त्यांचा बाहू पकडून त्याने जवळजवळ ओढीतच त्यांना बंगल्याच्या बोळातून बागेकडे चालवले. पण अर्ध्या वाटेवर जाफर थबकला आणि म्हणाला, ठेर जरा येही. चाव्यांचा जुळवा घेऊन तो परत शस्त्रागाराच्या दरवाजाकडे गेला. बाहेरचा दरवाजा उघडलेला होताच. आतल्या दरवाजाचे कुलूप त्याने हलक्या हाताने काढले. कडी ही तशीच अलगद काढून लोंबत ठेवली. बिलकुल आवाज न करता बिनबोभाट त्याने ही कामगिरी पार पाडली. पटीतून एकदा पाहिले तर अनवर अजूनही तसाच पिस्तुले धरून उभा होता. त्याला मनोमन सलाम करून जाफर मागे वळला आणि मांजराच्या पावलांनी परत मेहमूदला येऊन मिळाला. आपल्या साहेबांनी मध्येच किल्ली कुलपाची काय भानगड काढली असे हे मेहमूदला कळले नाही. पण जास्त चौकशी नको. चलिये, चाव्यांचा जुळवा पुन्हा मेहमूदने हातात घेतला. दोघेही बागेच्या आवारात गेले. तिथे मेहमूदने ड्रेनेजच्या त्या लोखंडी झाकणाचे कुलूप काढले आणि तो म्हणाला, चलिये जनाब, अंदर उतरिये. हमारे लिए भी यही रस्ता ठीक होगा. जाफरने खिशात हात घालून टॉर्च काढला. त्याच्या उजेडात दोघांनी आत उड्या मारल्या. आधी उतरला जाफर, मग मेहमूद. मेहमूदने झाकणाला दिलेल्या हाताचा टेकू सोडला आणि उडी मारली. तेव्हा झाकण अपसूक लागले. संभाल के, आवाज नाही करना. जाफर कुजबुजला, कारण मेहमूद लगेच दाराकडे धावला होता. पण एवढी काळजी घेण्याचे कारण नव्हते. कारण मुळात तळघरातल्या रेतीवर पावले वाजत नव्हती आणि वाजलीच तरी तो आवाज मधल्या दारातून पलीकडे ऐकू जाण्याचा मुळीच संभव नव्हता. पण त्या दाराचे कसे काय करणार? त्याचा आवाज. खरं म्हणजे दार अनवरने उघडेच टाकले असेल अशी जाफरची समजूत होती. पण ती खोटी ठरली. दार बंद होते. त्यामुळे त्याला जरा काळजी वाटली. हे दार उघडताना किती किरकिरते याचा त्याला अनुभव होता. हळूच दबकत जाऊन या वाटेने त्या पोरावर छापा घालता येईल या आशेने त्याने मेहमूद बरोबर या वाटेने जाण्याचे पत्करले होते. पण आता पाहतो तर आवाज न करता आत जाणे ही जवळजवळ अशक्य गोष्ट होती. त्याने मेहमूदला म्हटले, यह आफत आ गई, दरवाजा आवाज करणार. मेहमूदने तेवढ्यात खाली पकडलेली दोरी उचलून खिशात घातली होती. करीना का आवाज? कधी नव्हेचा मेहमूदने मालकाला धीर दिला. लड़का वह बाजू खड़ा है, बीच में कितने शेल्फ है, यहां तक आने के लिए उसको टाइम नहीं मिलेगा. यू आर राईट, जाफर म्हणाला. आणि एक अर्धा क्षण त्याने मेहमूदकडे आश्चर्याने पाहिले. कारण इतक्या अक्कल हुशारीने हा पैलवान पूर्वी कधी बोलल्याचे त्याला आठवत नव्हते. त्याला वाटले, खरे म्हणजे आपल्याला ही गोष्ट आधीच लक्षात यायला हवी होती. हत्यार कोठडीत इतकी शेल्फ होती की ती सगळी पार करून इथपर्यंत पोहोचायला त्याला खूप वेळ लागेल. मेहमूदने दार ढकलले. त्याचा किर्रा असा आवाज झाला. दार मागे सरले. लगेच जाफर आणि त्याच्या मागोमाग मेहमूद यांनी पिस्तुले रोखून आत प्रवेश केला. ए लोंडे, हमारे हाथ में पिस्तूल है, तू गडबड करेगा तो तेरा मुर्दा पडेगा. आधी पिस्तूल खाली टाक. अनवरने शेल्फांच्या अडगळीतून ते किर्र ऐकले. तो हुकूम ऐकला. तो बावरला होता. कारण पिछाडीतून शत्रू येईल याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. त्याने सट्ट दिशी घुमजाव केले. त्याची भिरभिरती नजर शत्रूला हुडकू लागली. पण कुठेच कोणी दिसेना. टाक पिस्तूल ती, पुन्हा गर्जना झाली. या खेपेस अनवरने आज्ञा ऐकली. दोन्ही हातातली पिस्तूलं त्यांनी खाली टाकली आणि तो भिंतीला टेकून उभा राहिला.
यह ठीक असे म्हणून जाफर शेल्फांच्या गल्ल्या कुंच्यातून मार्ग काढीत त्याच्यापर्यंत जाऊन ठेपला. त्याने पिस्तुले दूर लाथाडली. पाठोपाठ मेहमूदची स्वारी आली. मेहमूदचा राग उसळून येत होता. 2 पोरांपैकी एक आपल्याला हातावर तुरी देऊन पार निसटला आणि दुसऱ्याला कैदेत टाका तर तो खुशाल आमच्या हत्यारांच्या कक्षात घुसून आराम करीत बसतो. ही घटना त्याच्या प्रतिष्ठेला मानवणारी खास नव्हती. क्यूबे मलेरिया के मच्छर तोंडाला येईल ते बडबडत पैलवान महमूद पुढे सरसावला आणि अनवरच्या मुस्काटात देण्यासाठी त्याने उजव्या हाताची बाही वर सारली. मच्छर के जैसे तुझे मार डालता हूं देख. चुप बैठ मच्छर के धूप. जाफरने त्याला दटावले. तेरी धुए की जैसी बहादुरी बस हो गई. आपल्याला ही सगळी हत्यारं गाडीत भरायची आहेत. तो मागचा दरवाजा बंद कर आधी. महमूदचा चेहरा या अपमानाने लालबुंद झाला, पण 2-3 आवंड्यांबरोबर त्याने आपला राग गिळून टाकला. मुकाट्याने मागे वळून पुन्हा शेल्फांची अडगळ ओलांडून तो मागे गेला आणि ड्रेनेजच्या तळघराशी जोडणारा तो दरवाजा बंद करून त्याने त्याला कडी लावली. तेवढे केल्यावर तो पुन्हा हत्यारगाराच्या त्या टोकाला जाऊन जाफर साहेबाजवळ उभा राहिला. मधल्या काळात जाफरने अनवरवर लक्ष ठेवले होते. अब यह दरवाजा खोलो. लेकिन महमूदच्या तोंडातून निघणारे वाक्य मध्येच अटकले. आपण दाराचं कुलूप उघडलंय कुठे, असा सवाल तो करणार होता. पण तेवढ्यात त्याला आठवले की जाफर साहेब आपल्या जवळचा जुडगा घेऊन एकदा माघारी जाऊन आले होते. असं त्याने बंद दरवाजा आत ओढला. तो सहज उघडला. दाराशी 2 इसम उभे होते. त्यांनी जाफरला सलाम ठोकला. जल्दी करो, जाफर गुरगुरला. सब कुछ ले जाना है. पिस्तौल, बंदूक, ग्रेनेड, बॉम्ब, मशीन गन. यहाँ चक्कू कोई नहीं रहना चाहिए. नाउ हरी अप, वर्क फास्ट. यूं क्यों देख रहे हो महमूद, उनकी मदत करो जल्दी. लगेच 3 जण कामाला लागले. हत्यारखान्यातली ती शेकड्यांनी मोजता येतील एवढी शस्त्रे शक्य तेवढ्या त्वरेने तिथून हलवण्यात आली. तरी देखील अवजड यंत्रे हलवायला फार त्रास पडला. बागेच्या पिछाडीला एका बाजूला लागून एक फाटक होते. फाटकापाशी ट्रक उभा होता. ट्रकजवळ 2 माणसे उभी होती. आतून येत असलेली शस्त्रास्त्रे ट्रकमध्ये चढवायला ती हातभार लावित होती. पण शिवाय अवतीभोवती त्यांचा काकदृष्टीचा पहारा होताच. ट्रकचे वाहन चालक हातात धरून ड्रायव्हर सज्ज बसला होता. ट्रक पुरा लादला जाताच तो तातडीने आच्छादला गेला आणि फाटका बाहेर उतरून लागला. पाहता पाहता तो दिसेनासा झाला. इकडे त्याची फाटकाजवळची जागा केव्हाच दुसऱ्या ट्रकने घेतली. त्यात भराभर शस्त्रांचा दुसरा हप्ता भरला जाऊ लागला. दुसराही ट्रक लवकरच दरीतल्या रस्त्याला लागून लुप्त झाला. तेव्हा तिथली शेल्फे ओस पडली होती. अशगर अली उर्फ फाजल फरहाद उर्फ जनाब जाफर सिगरेटचे दम मारीत उभे होते. त्यांची निर्विकार कठोर दृष्टी अनवरकडे लागलेली होती. अनवरच्या चर्येवर भीती नव्हती, पण तो आता थकला होता. त्या विस्तीर्ण खोलीतली झपाट्याची सफाई त्याने उघड्या डोळ्यांनी उभ्या उभ्या पाहिली होती. त्याला कुणी बस म्हणूनही म्हटले नव्हते आणि आता त्याचे पाय दुखायला लागले होते. जाफरने सिगरेटचे थोटक खाली टाकले आणि बुटाच्या टाचेने ते चुरडले. आत आलेल्या महमूदने चटकन वळून तो म्हणाला, अब इस बंगले का बंदोबस्त करना होगा. मी माझी सारी कागदपत्रे स्टेशन वॅगन मध्ये घातली आहेत. सर्व खोल्या साफ केल्या आहेत. तरी पण यहाँ कुछ भी नहीं रहना चाहिए. न एक कागज का कपटा, ना रायफल का कारतूस, खाली या फरतूस. अनवरकडे दृष्टिक्षेप करीत महमूदने विनोद केला. किसको फरतूस कहते हो तुम? जाफरने कृत्रिम रागाने त्याला उलट प्रश्न केला. मालूम नहीं, यह नौजवान अब इस बंगले का मालिक है. आणि लगेच त्याच्याकडे वळून अनवर साहब, या चाबिया ले लो. यह अख्खा बंगला अब तुम्हारा. 5 रूम ओनरशिप फ्लॅट हो गया. आराम से रहना. हा चाव्यांचा जुडगा जसा जोरात फेकला की तो अनवरच्या नाकावर आपटून खाली पडला. नाकाचा घोळगा फुटून रक्त वाहू लागले. त्यावर काय नेम मारला अशा दृष्टीने जाफरने महमूदकडे पाहिले आणि खो खो हसू लागला. महमूद, इन साहब की और कुछ हिफाजत करनी हो तो कर लो. यह लो, उनके लिए और तेरे लिए भी. और 5 मिनिट में आ जाओ. मैं गाडी निकालता हूं. असे म्हणत त्याने एक सिगरेटचे पाकिट फेकले.
ते मेहमूदने वरच्या वर झेलले. मग एक शेवटी चलो मुर्दाबाद अशी घोषणा करून जाफर साहेब खाड खाड बूट वाजवीत निघून गेले. आता मेहमूदने चिफावले. ज्यासाठी त्याने हात सारखे शिवशिवत होते ते कृत्य त्याने अगोदर पार केले. खालचा ओठ दातांनी दाबीत तो 2 पावले पुढे झाला आणि अनवरच्या गालांवर त्याने फाड फाड 10-12 थापड्या मारल्या. मग तो खेकसला. अब बॅग तू अकेला येही, तुला कंटाळा फार येईल नाही? मग यातल्या सिगरेटी ओढ. तू आता तसा लहान नाहीस, काही हरकत नाही स्मोक करायला. पण थांब, आधी माझा स्टॉक मी काढून घेतो. त्याने पाकिट उघडले. आतून 3 सिगरेटी निवडून स्वतःसाठी घेतल्या. आता एकच शिल्लक राहिली आहे हे पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक पाहिले आणि पाकिट अनवरच्या हातात दिले. अरे हो, तो म्हणाला, इथे तू माचीस प्लीज म्हणून कुणाला पुसणार नाही का? तेव्हा ही घे काड्यापेटी. अनवरच्या हातात काड्यापेटी देऊन त्याने एक विकट हास्य केले आणि तो हत्यारखानाच्या बाहेर पडला. बाहेरच्या बाजूस कडी लावल्याचा आणि कुलपाला चावी फिरवल्याचा आवाज आला. तो अनवरच्या कानांनी टिपला. त्याने खाली पाहिले. त्याला ओनरशिप फ्लॅटच्या चाव्यांचा जुडगा नाहीसा झाला होता. मेहमूदने तो उचलला असणार. अर्थात त्याचा आपल्याला काय उपयोग होता म्हणा. बाहेर टाळेबंद केलेल्या बंगल्यातून, तेही कडेकोट हत्यारखान्यातून बाहेर पडायला त्या चाव्यांचा थोडाच उपयोग होणार होता. अनवर भिंतीला टेकून जड मनाने नुसता उभा होता. त्याची नजर शून्य होती. अंग घामाने डबडबले होते. ऊर धबधबत होते. हालचाल करण्याचे त्याच्यात त्राण नव्हते. आकाशात काळे ढग सपाट्याने चालून यावेत आणि सारी सृष्टी अंधारून जावी तसा उद्वेग त्याला चहूबाजूंनी ग्रासत होता. किती वेळ आपण असे विषण्णपणे उभे होतो हे त्यालाच आठवेना. कारण त्याच्या साऱ्या भावना आणि जाणीवा त्यावेळी सुन्न बनल्या. आणि तरी अंतःकरणातून कुठून तरी पुसट ध्वनी उमटत होता. एकटा आहेस तू इथं, एकटा, या बंद बंगल्यात एकटा. भूताळी बंगल्यातले एकुलते एक भूत, भूत, भूत. तो भूत शब्द मनात घुमत असतानाच केव्हा तरी त्याची नजर खाली वळली. आपल्या दोन्ही हातात काहीतरी दाबलेले आहे असे त्याला वाटले. त्याने नीट पाहिले. एका हातात सिगरेटचे पाकिट, दुसऱ्या हातात काड्यापेटी. नो, आय डोंट स्मोक, तो एकदम ओरडला आणि जालिम तिरस्काराने त्याने त्या दोन्ही वस्तू फेकून दिल्या. त्याने वटारलेले डोळे कितीतरी वेळ त्या वस्तूंकडे पाहत राहिले.